मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत गोजोबावी या ठिकाणी। दिनांक 3 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव? संग्राम जगताप। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान आयोजित केले आणि कशानिमित्त मैदान आहे? नमस्कार। 3 तारखेला 3/8/2024 रोजी आपण भव्य भैरवनाथ यात्रा निमित्त तसेच अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे। मैदानाचं आता एक्झॅक्ट लोकेशन काय? पहिलं पूर्वी तुम्ही एक बाईट दिली होती, त्याच्यामध्ये मैदान पंधरे पंचकृषीमध्ये होणार होतं। आता कुठं एक्झॅक्ट मैदान होणार आहे? सुरुवातीला आम्ही पंधरे येथे मैदान फायनल केलं होतं। काही नैसर्गिक म्हणजे पावसाच्या व्यत्ययामुळे आम्ही गोजोबावी येथे बारामती तालुक्यात गोजोबावी या गावामध्ये मैदान आयोजित करत आहे, जेणेकरून पाऊस आला काय आला तरी मैदान आपलं थांबणार नाही। ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेली तरी? या फाटीवरती आत्तापर्यंत 5 मैदानं होऊन गेलेली। बरं, आता दादा मैदानाचं परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे? आत्ता मैदानाची प्रोसेस चालू आहे। 1 तारखेपर्यंत आपल्याला मैदानाची प्रोसेस परमिशन मिळेल। परमिशन सोशल मीडियावरती आम्हाला कधी पाहायला मिळेल? 1 तारखेनंतर मिळेल, म्हणजे 1 तारखेपर्यंत मिळेल आपल्याला। बक्षिसाचं स्वरूप सांगा पहिलं। बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांक 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांक 71,000 रुपये, तृतीय क्रमांक 51,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 31,000 रुपये, 5वे बक्षीस 21,000 रुपये, 6वे बक्षीस 15,000 रुपये, 7वे बक्षीस 11,000 रुपये आणि 8वे बक्षीस 10,000 रुपये, याप्रमाणे बक्षीस केलेली आहेत। प्रवेश फी किती आकारण्यात? प्रवेश फी 1100 रुपये। बरं, आणि आत्ता सध्या ऑनलाईन नोंदणी सुरू आहे का? ऑनलाईन नोंदणी चालू आहे। तरी सर्वांना एकच आवाहन करतो की आपण सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे। तर लॉट लाईव्हच्या माध्यमातून काढले जाणार आहेत का? लॉट आदल्या दिवशी म्हणजेच 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजता लॉट काढले जातात आणि लॉट हे बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार तसेच ऑनलाईन पद्धतीने लॉट्स पदाधिकाऱ्यांतर्फे समोर आणि ऑनलाईन पद्धतीने लॉट्स काढले जातील। आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आयोजक या नात्याने बैलगाड्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना एवढंच आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करावी आणि आम्हाला सहकार्य करून म्हणजे आम्हाला सामने व्यवस्थित नियोजन पद्धतीने पारदर्शक करण्यास आम्हाला सहकार्य राहील। चालते, धन्यवाद दादा। मित्रांनो, आपल्यासमोर ते ज्येष्ठ बैलगाडी मालक हेमंतदादा काकडे। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? अखिल भारतीय बैलगाडा संघटना व बारामती तालुका बैलगाडा संघटनेच्या अध्यक्षतेखाली मैदान आयोजित केलेलं आहे। अजितदादा केसरी। आता तुम्ही मैदानाची पाहणी केली, मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? मैदानात एकूण 12 फाटे आहेत आणि 10 गाड्या पळवल्या जातील। फाटीच्या आतमधलं अंतर किती? फाटीच्या आतातलं अंतर 14 फूट आहे। बरं, आणि पल्ला किती आहे दादा? पल्ला 150 फूट आहे। बरं, आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहतील? एका वेळेस कमीत कमी 5 ते 6 गट उभे राहतील, एवढी जागा शिल्लक आहे। निकाल रेषेच्या समोर? निकाल रेषेच्या समोर, निकाल रेषेपासून जवळजवळ 700 ते 800 फूट लहान मैदान मोकळं आहे। ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला असं काय आहे का? अजिबात काही नाही। एक ज्येष्ठ बैलगाडी मालक त्याचबरोबर संघटनेचे सदस्य या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? तमाम बैलगाडी चालक मालक यांनी या मैदानाला उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी। मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष दादा गायकवाड। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान हे संघटनेच्या अध्यक्षतेखाली होईल। बरं, पूर्ण निकाल बिकाल सगळं असं हे करून होतील। बरं, आता दादा आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडं। हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार होईल का? हा, हो, त्या या मैदानामध्ये
बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव मोहरा आहे त्याच्यावर निकाल दिला जाईल. त्याचबरोबर गटाला समान गाडी उतरली तर काय निर्णय असणार आहे? गटाला जर सामान गाडी उतरली गटाला तर गाडी परत पडली जाईल. तर त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? सीमेला दोन्ही संघ जर उतरल्या तर दोन्ही मालकाचं संगनमत करायचं आम्ही अगोदर सांगणार. जर त्यांचं नाही संगनमत झालं तर मग त्या दोन्ही गाड्या खाली पळवल्या जाणार. त्याचबरोबर एखाद्या गटविजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, बाद करणार ती गाडी. त्या ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असणार आहे? 2 गटाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य फायनलला केलं आणि ती गाडी नंबरात कोणत्याही उतरली तर कसा निर्णय असणार आहे? ती गाडी बक्षिसात पात्र ठरली जाणार नाही. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कसं नियोजन असणार आहे? खाली सुट्टीच्या ठिकाणी जर कुणी सुट्टीला फोक मारला किंवा ड्रायव्हरने शिपूट चावलं खाली वळायच्या अंदुगर, गाड्या वळायच्या अंदुगर जर शिफ्टी चावली, आमच्या आत्ता संघटनेचे काय आहे, एक कॅमेरा आणि 3 लोक खाली येतं. आम्हाला जर ती कुठं निदर्शनात आलं की बाबा ड्रायव्हर वळवायच्या अंदुगर शिपूट चावतोय किंवा जर सुट्टीला कुठला सुट्टी मेकर फोक मारतोय, जर ते आमच्या निदर्शनात खाली आलं तर आम्ही ती गाडी बाद धरणार आहे. त्याला ऑब्जेक्शन घ्यायला किती गटाचा? 2च गटाच त्याला. 2 गटाचा. दादा आता पुढं आपण निकाल रेषेच्या समोर कशी मर्यादा केली का पब्लिकला? कसं हा केली की मर्यादा केली. 100 फूट पब्लिक पाठीमागं उभं राहणार आहे निकाल रेषेपासून मागं. बरं, एक संघटनेचे पदाधिकारी या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? मग आव्हान करतो की सर्वांनी गाड्या पळवायसाठी सारखं मैदान आहे. पाऊस पडला काय झालं, पडत्या पावसात गाड्या पळते ती इथं. आणि ऐन वेळेस पाऊस आला तर कसा निर्णय असणार आहे तुमचा? ऐन वेळेस जर निर्णय असा होईल की संघटना, वरील संघटना, खाली संघटना, तालुका संघटना आणि आयोजक ह्याच्यात काय एकमत करून गाडीवानाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. मित्रांनो, आपल्या समोर आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष पैलवान बाळासाहेब बंदे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर पहिलेच मैदान होते, त्या संदर्भात काय सांगाल? मैदाने अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसार महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. बरं, मैदानाच्या विषयी काय सांगाल? मैदान आम्ही आता 12 फाटे टाकलेले आहेत. तर किती जरी पाऊस आला तरी हे मैदान 100% होणारच. 5 मिनिटात सगळ्या फाट्या वाळल्या जातात आणि पळायला 1 नंबर मैदान आहे हे. आव्हान काय कराल बैलगाडी चालक मालकांना? सर्व बैलगाडी चालक मालक यांनी भरपूर प्रमाणात सगळ्यांनी येऊन इथं फक्त वेळेवर सहकार्य करा. सकाळी 8 वाजता पहिला गट पळायला चालू करणार आहे आम्ही आणि 5 वाजता फायनल करणार आहे. त्यामुळे सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समोर आहेत इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक बाबाराजे निंबाळकर. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आज या ठिकाणी गोजूबाई या ठिकाणी 3 ऑगस्ट रोजी बैलगाडीचे गोजूबाई या ठिकाणी बैलगाडी शर्यत आयोजित केलेलं आहे. प्रथमतः मी आयोजकाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो बैलगाडी शर्यत भरवल्याबद्दल. मैदानाच्या फाटीच्या संदर्भात काय सांगा? सर्वांना माहिती ह्या गोजूबाईची फाटी 1 नंबर आहे. किती पाऊस आला एक आदर्श फाटी म्हणून पेडगावची मानली जाते. त्याच पद्धतीने गोजबावची फाटी एक आदर्शच फाटी आहे. किती पाऊस आला, पडत्या पावसात म्हणलं तरी हे मैदान होणार आहे, कसलीही अडचण येणार नाही. काय आव्हान कराल बैलगाडी चालक? बैलगाडी मालकांना, चालकांना आणि शौकींना विनंती करतो की जास्तीत जास्त गाड्या संख्या येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मित्रांनो, आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रमोद शेट आगवणे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? तुम्ही पाहिली आता फाटी? मैदान 1 नंबर आहे. मैदान चालू पावसात होऊ शकतं, म्हणजे 100% मैदान होणार. प्रत्येक बैल मालकांनी किंवा गाडी मालकांनी 100% एकदम विश्वास ठेवून यावं. मैदान एकदम रितसर पारदर्शकच होणार. मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार दादा? 100% बॅरिकेड असणार आहे. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात हो आहे. ॲम्ब्युलन्स आहे, पशुवैद्यकीय अधिकारी पण आहेत. बरं, आता खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्हच्या कॅमेऱ्याची व्यवस्था करा. हो, लाईव्ह कॅमेरा आहे, वरती पण कॅमेरा आहे, निकालाला पण. बरं, तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल बैलगाडी चालक? मी बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करेन की आपण इथं समालोचक म्हणून विकास सर जगदाळे आहेत, किरण भिसे आहेत, झेंडापंच धनवडे बापू आहे, बाळासाहेब खोमणे आहेत, मुलानी आहेत, सलीम मुलानी आणि पिलू एक आहेत. हे सर्वजण एकदम जाणकार झेंडापंच आहेत. त्याच्यामुळं सर्वांनी विश्वास ठेवून यांच्यावर यावं. मैदान एकदम रितसर होणार आहे.
मित्रांनो, आपल्या समोर येत आहेत ज्येष्ठ बैलगाडी चालक अरुण दादा साबळे. दादा नमस्ते. नमस्कार. काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? काय नाही, सगळ्या ड्रायव्हरला एकच इच्छा आहे की फक्त बैलगाडी शिफ्ट चावायची, हाणायची नाही. एवढंच आव्हान कराल. आणि मैदानाच्या विषयी काय सांगाल? मैदानाच्या विषयी काय नाही, किती पाऊस पाणी झाला चिकार तरी बैलगाडीचा 100% होऊ शकतोय. पहिला ड्रायव्हर काय सांगाल? काय नाही, मैदान एक नंबर चांगला आहे. 100% मैदान होऊ शकतं पडत्या पावसात सुद्धा. फाट्याही चांगले आहे त्या मस्त. ड्रायव्हर लोकांना काय नियमांच्या विषयी सांगाल? ड्रायव्हर लोकांना काय शेफ्टी चावा घेऊ नये, सुट्टीला हाणायचं नाही. सुट्टीला कोणी फोकान हाणू नये, कोणी हसड वापरू नये, वरून जाताना काट्या खाली घेऊन जाऊ नये कोणी. मित्रांनो, आपल्या समोर येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष मनोज दादा जगताप. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आम्हाला बैलगाडीवाल्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं, नोंद बैलगाडीची जास्तीत जास्त करावी, त्याप्रमाणे सगळे लॉट्स वगैरे पाडता येतील. ऑनलाईन नोंद करावी सगळी. अजून फाटीच्या विषयी काय सांगाल? फाटीचा विषयी 10.5 फूट पल्ला आहे. आता अंतर 14 फूट आहे आणि पुढं पण 1000 फूट पल्ला आहे गाडी थांबायसाठी. आव्हान काय कराल? जास्तीत जास्त संख्येने हजर आहो हेच आव्हान. जाबा एक तालुका उपाध्यक्ष या नात्याने तुम्ही गाडा मालकांना काय सांगू इच्छिता? ह्या मैदानावरती कुठल्याही बैलगाडीवाल्यावरती अन्याय होणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ. त्याची हे संघटनेच्या नियमानुसारच होईल.